तर हे बघा, आज आपल्याकडे कोण आलेला आहे. मस्त खाडीतल्या जिवंत कोलंब्या. मला वाटते त्या खाडीतून टून 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 उड्या मारत डायरेक्ट माझ्याच घरी आल्यात. एवढ्या छान अशा एवढ्या उडत होत्या ना या कोलंब्या. खूप आणि खाडीच्या आहेत. खाडीची कोलंबी आहे. हे खायला एवढी टेस्टी ना, खूप मस्त छान टेस्टी लागणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मी काय टाकणार आहे माहिती आहे का तुम्हाला? तर बघत राहा. मी ह्याच्यामध्ये काय काय टाकते ते. भाज्याच टाकणार आहे, पण तुम्ही बघत राहा मी ह्याच्यात कोणत्या कोणत्या भाज्या टाकते. तर ह्याला आपण साफ करून घेऊया कोलंबीला. आणि हे बघा याच्यात काय काय भाज्या टाकते. शेकटाच्या शिंगा आहे अल्कोल, हा कच्चा भोपळा म्हणजे भाजीचाच भोपळा आहे, हा अर्धा टॉमॅटो, कांदा एक, आणि ह्या 4 हिरव्या मिरच्या, आणि हा लसूण. तर ह्या भाज्या आपल्याला त्या कोलंबीत टाकायच्या आहेत. त्या कोलंबीत ह्या भाज्या आपण टाकल्या ना की एवढी छान लागणार आहे ना. कोलंबीचं कालवण एवढं छान लागणार आहे ना, खूप छान लागणार आहे मैत्रिणींनो. मला वाटते तुम्ही ही जर रेसिपी बघितलीत ना तर खरंच तुमच्या तोंडाला ना पाणीच सुटेल. म्हणाल तुम्ही जवळ राहणाऱ्या ज्या मैत्रिणींनी माझ्या जर ही रेसिपी बघितली ना तर म्हणतील चला खरंच आपण यांच्या घरी खायला जाऊया म्हणून. तर काही हरकत नाही, तुम्ही आमच्याकडे खायला आलात तरी. तर हे बघा, ह्या अशा आपण कट करून घेऊया. याचं शेपट काढूया, बगड काढूया, आणि मधल्या पुश्या असतात त्या काढू. आणि गाईज एक विशिष्ट गोष्ट आहे ना याला, जे दुसऱ्या कोलंब्यांना असते ना मध्ये अशी घाण ती काळा धागा असून, तो ह्याला काळा धागा नाही आहे. मी 2-3 काढून बघितल्या, ट्राय केल्या, पण ह्याला जरासुद्धा तो काळा धागा नाही आहे. तर मग ते तुम्हाला मी दाखवलं नाही काढताना, कारण ह्याला धागाच नाही तर मी कसं दाखवू तुम्हाला. तर ते दाखवलं नाही. हे बघा, तर ह्या कोलंब्या आहेत आपल्याला आता भाजीमध्ये आमटासाठी, आणि या साईडला कोलंब्या आहेत ना त्या मुलीसाठी. ठीक आहे, भाज्या टाकलेल्या कोलंबीचं कालवण खाणार नाही, तर तिला हे वेगळं मी कालवण बनवणार आहे. तर चला रेसिपी तुम्ही बघत राहा कशी आपली रेसिपी होते, आणि वाटलंच तर खायलासुद्धा या. कशी होते आपली रेसिपी तुम्हाला तर माहितीच पडेल, कारण आपल्या आगरी लोकांच्या रेसिपीज खूप छान असतात. इतरही छान असतात, म्हणजे मसाले वगैरे खूप छान असतात. आपला पण आगरी मसाला, कारण जी मच्छी असते ना ती आपली आगरी मसाल्यात बनवली जाते. मी भाजीलासुद्धाच आपलाच मसाला मी वापरते, पण आपण जी ही मच्छी बनवतो ना ह्याला मी जरासुद्धा खोबरं वापरत नाही. आणि ही ना कोलंबी ताजी आहे, त्यामुळे ह्याला मी ना खोबरा वापरला, ना चिंच वापरली, ना कोकम वापरलं. असं साधी सिंपल बनवले, फक्त भाज्या टाकले आहेत. तर चला आता या भाज्यांची सालं आपण काढून घेऊया. तर बघा, हा भोपळा घेतला आहे ना, थोडासाच तुकडा घेतला, तर ह्याची सालं मी काढते आहे. बघा अशी ह्याची सालं आपण काढून घेऊया. हा आहे अल्कोलची सुद्धा आपण सालं काढून घेऊया. आणि ना आपल्या शेंगासुद्धा आपण सोलून घेऊया. तर ह्या जाड शेंगा मी का घेतल्यात, कारण काय भाजीत ना दिसून आल्या पाहिजेत म्हणून मी ह्या जाड शेंगा घेतल्यात. सॉरी, भाजी बोलते, कोलंबीच्या कालवणात, म्हणून आम्ही जाड शेंगा घेतल्यात. आणि जर पातळ घेतल्या असत्या ना तर ते लगेच शिजून फेन शिजल्या असत्या, मग त्या आपल्याला कालवणात दिसल्या नसत्या, म्हणून मी ह्या जाड शेंगा घेतल्यात. तर हे बघा, आता ह्याचे ना आपल्याला मस्त मोठे मोठे तुकडे करू. ह्याचे बारीकसुद्धा नाही मी तुकडे करणार, असे मोठे मोठेच तुकडे करणार. का करणार आहे, कारण आपल्याला कोलंबीच्या कालवणात ही भाजी दिसली पाहिजे, म्हणून मी ह्याचे मोठे मोठे तुकडे करून घेणार आहे. तर हे बघा, हा अल्कोल ना मी सोलून घेते. तर हा अल्कोल ना खूप कशातही तुम्ही टाका. आता मी एक कोलंबीत टाकला, त्या दिवशी मुंडी बनवलेली त्याच्यामध्ये टाकला, आणि हा जर तुम्ही दुसरे काय अख्खी मसूर म्हणा त्याच्यातसुद्धा टाकल्यात ना, तर एवढी छान ही भाजी लागेल ना, खूप मस्त. आता मी सेकंड टाईम अख्खी मसूर बनवीन ना तेव्हा त्याच्यामध्ये हा अल्कोल टाकीन, कारण मोठे मोठे 2 आणलेले आहेत, तर तेवढे का मला यूज झाले नाही, एकच संपला, तर एक राहिलेला. तर हा आता मी ह्या कोलंबीच्या कालवणाला वापरत आहे. तर हे बघा, ह्याचे ना असे आपण मोठे मोठे तुकडे करून घेऊया, म्हणजे हे तुकडे कसे आपल्याला कालवणात दिसले जातील मस्तपैकी. वाटलं पाहिजे ना बाबा, भाज्या टाकून केलेली कोलंबीचा हा रस्सा आहे. तर बघा, आजची रेसिपी एवढी छान भन्नाट होणार आहे ना, खूप मस्त होणार आहे. गाईज तुम्ही बघितलंत ना तर खूप छान ही रेसिपी आहे.
तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ना ट्राय करून बघा, जर तुम्ही मच्छी खात असाल तर. आम्ही गाववाली लोक, आम्हाला तर मच्छी लागतेच. आम्हाला भाजी कमी पण मच्छी जास्त लागते. आता काल संकष्टी गेली, मी संकष्टीची पण फुल थाली व्हिडिओ टाकलेला आहे. तर हे बघायचे आहे ना, आपण सालं काढून घेऊया. मस्तपैकी अशी शेंगांची सालं काढून घेऊ. आणि या भाज्या असते ना मस्त स्वच्छ अशा धुवून घेतो आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर गाईज, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये सांगा की ताई तुमची रेसिपी चांगली नाही किंवा ताई तुमची रेसिपी आहे ठीकठाक आहे, असं तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. तर हे बघा, आता ह्या मिरच्या घेतल्यात, तर ह्या मिरच्यासुद्धा अशाच लांबड्या लांबड्या मोठ्या मोठ्या कापून घेऊयात. हे बघा अशा. आणि हा एक कांदा घेतला आहे, तो कांदासुद्धा आपल्याला लांबडाच कापायचा आहे. हे बघा, कांदासुद्धा आता मी मस्त लांबडाच कापते. बघा असा याचा आता साल काढते मी. साल काढून आपल्याला मस्त लांबडा कापून घेते मस्तपैकी. आज स्पेशल रेसिपी आहे, कारण ना गाईज आमच्याकडे ना खाडीचं काही असो, त्या दिवशी तुम्हाला खाडीचा कोलिम मी दाखवला, तो पण एवढा छान झालेला ना, खूप जबरदस्त मस्त झालेला. तर आजचंसुद्धा तुम्ही कालवण बघाल ना मी कशी बनवते, तर ती पद्धत तुम्ही बघाल तर हे कालवणसुद्धा आजचं ना एवढं मस्त ना छान होणार आहे. तर गाईज तुम्हाला दिसत असेल माझा किचन छोटा आहे, त्यामुळे माझ्या किचनमध्ये पसारा आहे. आता आम्हीसुद्धा नवीन दुसरं घर घेणार आहोत, तर बघू या संडेला आम्ही घर बघायला जाणार आहोत पनवेलला. तर जर मला तिकडे किचन मोठा दिसला, मोठा वाटला, तर आम्ही ते घर घेऊ, हे घर देऊ भाड्याने. तर बघूया, आता देवाच्या हातात आहे. जर आम्हाला घर मिळालं ते चांगलं तिकडे, तर आम्ही घेऊ, हे घर सोडू भाड्याने. बघू आता कसं काय ते, कारण हा गाईज ना किचन खूप छोटा आहे, मला काही त्या किचनमध्ये जमतच नाही आहे. एकटीच मी त्या किचनमध्ये उभी राहू शकते, एवढा छोटा किचन आहे. मग त्यामुळे मी एकटीच त्या किचनमध्ये लुडबुड करत असते. एकीकडे भांड्याचा पसारा, एकीकडे रेसिपी बनवा, एकीकडे ते मसाले. काय करू सांगा, एवढा छोटा किचन आहे ना, काय करू. कसं तरी मी ॲडजस्ट करते, का तर ही शिडकोची घरं आहेत ना, म्हणून हे आम्हाला असं छोटंसं घर भेटलं. तर सोडून द्या गाईज, माझी बडबड ही चालूच राहणार आहे. तर बघा, आता हे लसूण मी सोलून घेते. तर लसूणसुद्धा ना आपल्याला ना असं कापून घ्यायचं आहे, ठेचायचं नाही आहे, ह्याला कापून घ्यायचं. तर हे बघा, एकीकडे मी मातीची तई ठेवलेली आहे. खूप दिवसांनी ह्याच्यामध्ये मी तुम्हाला रेसिपीज दाखवलेल्या आहेत, पण आज ही रेसिपी तुम्हाला ह्याच्यामध्ये मी दाखवते. तर हे बघा, तेल टाकलं, चांगले मोठे 2 चमचे तेल, हे मोठे 2 चमचे होणार आहे. मी असं ते बरणीतून टाकले, पण हे मोठे 2 चमचे तेल होणार आहे. तर आता ह्याच्यात आपण कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता का टाकूया, कारण का आपल्या भाज्या आहेत ना, भाज्या आहेत, त्यामुळे कढीपत्ता लागणारच. आता तुम्ही म्हणाल की मग राई पण टाक. नाही, राई कशी टाकणार, तेवढं मला समजते. तर हे बघा, लसूण टाकला, कढीपत्ता टाकला, लसूण टाकला. आता हे थोडं आपण तडतडून देऊया. हे तडतडून झालं ना की आपण कांदा टाकूया आणि मस्त शिजवून घेऊया, मऊसर असा छान असा शिजवून घेऊया. तर बघा, असं मस्त आपलं लसूण शिजायला आलं आहे. तो काय आपल्याला करपवायचा नाही. तर हे बघा, आता आपण कांदा टाकूया याच्यात, मस्त कांदा शिजून घेऊया. आणि मग ह्या रेसिपीला एवढी छान टेस्ट येणार आहे की नाही गाईज, खूप छान टेस्ट येणार आहे. बघा, आता मस्त आपला लसूण आणि कढीपत्ता शिजतोय. आता हा गेला आपला कांदा पण बघा कसा कापलाय, लांबडा. तर मंडळी गाईज, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का? नाही आवडत. ठीक आहे, जे काही ज्यांना कोणाला आवडत असतील, नसतील आवडत, त्यांनी लाईक तर करा, शेअर तर करा. शेअर नका करू, कॉमेंटमध्ये तर सांगा. तर हे बघा, असा कांदा आपला मस्त आता शिजला जातोय. शिजवत्या मस्त कांदा. मस्त असा कांदा शिजला. आणि मी तुम्हाला बोललेली ना, ही अर्धी कोलंबी मी भाज्यांमध्ये करणार आहे आणि अर्धी कोलंबी आपल्याला वेगळी करायची आहे. तर ती अर्धी कोलंबी मी तुम्हाला दाखवतेच, ती आपल्याला
त्याच्यामध्ये सुद्धा वाटण नाही, त्याच्यामध्ये कांदा आणि टॉमॅटोची पेस्ट टाकलेली, तर ती माझ्या मुलीसाठी आहे ती कोलंबी. कारण हे भाज्यांची ती खाणार नाही, पहिलाच नाक मोडते, भाज्या नको तिला, भाज्या खात नाही, म्हणून तर ती रेसिपी तिच्यासाठी मी वेगळी बनवते. तर बघा आता आपला कांदा मस्त शिजून घेऊया, मऊ असा कांदा शिजून घेऊ मस्तपैकी. आणि आता ह्याच्यात आपल्याला ना टॉमॅटो टाकू. टॉमॅटो मी जास्त नाही घेतलेला, अख्खा नाही घेतला आहे, थोडासा अर्धाच मोठी टॉमॅटो, त्यातला 4 भाग केले, 4 भागमधले 1 भाग घेतला, थोडासा टॉमॅटो घेतला. आणि हा बघा हा टॉमॅटो आता मी टाकला. आणि ह्याच्यात चिंच म्हणा, कोकम म्हणा, आंबट मी काही टाकणार आहे. का नाही टाकणार? कारण का ही कोलंबी ताजी आहे, जिवंत कोलंबी, जिवंत. खाडीतून उड्या मारत मारत माझ्या घरी डायरेक्ट आली ती बघा. का तर आपल्या गाईजना रेसिपी मला दाखवायची होती, माझ्या सबस्क्रायबरना रेसिपी दाखवायची होती, म्हणून ती डायरेक्ट माझ्या घरी आली कोलंबी बघा. आहे की नाही कोलंबीची सिक्रेट रेसिपी. तर बघा आता आपला कांदासुद्धा शिजला आहे, तर आता ह्याच्यात आपण मसाले टाकूया. साहजिक आता हळद टाकली, तर आपला आगरी मसाला टाकूया त्याच्यामध्ये. आणि मच्छीला ना गाईज आगरी मसाला असला ना तर एवढी छान मच्छी होते ना, खूप मस्त होते मच्छी. आपला आगरी कोळी मसाला म्हणा, पण आम्ही आगरीच म्हणते. तर आगरी मसाला असं छान याच्यात टाकला ना आपल्या मच्छीमध्ये, खूप मस्त मच्छी होते. आणि मी मच्छीचा मसाला वेगळा बनवलेला आहे बघा. आता आपला हा मसाला टाकला ह्याच्यामध्ये, थोडासाच टाकला गाईज. मी आता मसाला नवीन बनवला आहे, तर तो खूप तिखट झाला आहे. गेल्या वर्षी मीडियम मसाला होता, यावर्षी खूप तिखट आहे मसाला. तर हे बघा आता ह्याच्यात आपल्या गेल्या भाज्या, आता या आपल्या सगळ्या ह्याच्यात भाज्या टाकूया. आणि या भाज्याला ना मस्तपैकी ना हलवून घेऊया. हलवून का घ्यायचं? कारण का त्याला तो सगळा मसाला लागला पाहिजे, म्हणून आपण ह्या भाज्या पूर्ण मस्तपैकी हलवून घेऊया. मस्त सगळ्या भाज्यांना मसाला लागला पाहिजे. आता ही बघा कोलंबी टाकली. कोलंबी का मी टाकली लगेच? कारण ज्या भाज्या आहेत ना त्या शिजण्यासारख्या आहेत, कारण त्याच्यात बटाट नाही आहे, बटाटला शिजायला टाईम लागतो, पण त्याच्यात बटाट नाही, तर मी ह्या भाज्या सगळ्या लगेच शिजण्यासारख्या आहेत, म्हणून मी त्याच्याबरोबर कोलंबीसुद्धा टाकली. तर त्या भाज्यांबरोबर आपली कोलंबी पण शिजली जाईल. आहे की नाही मस्त रेसिपी? बघा पण आपण कोलंब्या भाज्या आता मस्त एकजीव करून घेऊया. आणि ह्याच्यात टाकूया पाणी टाकूया. आणि ही रेसिपी आपली जाड नाही होणार आहे, घट्टसर नाही होणार आहे, पातळ होणार आहे. कारण का याला पाण्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे टाकलेलं, आपलं नाही वाटण ना कसली ग्रेव्ही, म्हणून ह्याला पाणी टाकावं लागणार आपल्या. तर हे बघा आपण ह्याच्यात आता पाणी टाकलं ना, आणि आता ह्याच्यावर मस्त झाकण देऊया. झाकण दिलं ना की ती वाफेने अजून लवकर आपली कोलंबीचं कालवण शिजणार आणि मस्त खायला रेडी. बघा आपले कसा कलर आला आहे बघा, छान आला आहे का नाही कलर? हा आहे मी नवीन मसाला बनवलेला यावर्षीच. मी काय मसाल्याच्या रेसिपी तुम्हाला दाखवत नाही की बाबा एवढ्या मिरच्या आणल्या, एवढा गरम मसाला आणला आहे, हे सगळं मी दाखवत नाही. कारण का माझं घर पहिल्या माळ्यावर, तर मला काय सुकवायला ते चान्स नाही, तर मी बाहेर थोडंसं टेबल टाकते, त्याच्यावर थोडंसं सुकवते, आणते आणि दळून आणते. तर हे बघा आता आपली रेसिपी तयार आहे. कशाला म्याव करते म्याव ओरडते म्याव. तर माझा बोका आहे इथे, शिंबा म्हणतात त्याला, शिंबा. तर थोडा बारीक आवाजात ओरडतोय, त्याच्याच बाजूला मी बसली आहे एडिटिंग करायला. तर हे बघा आपला रस्सा कसा दिसतो तुम्हाला, पातळ दिसतोय ना? हां, हे पातळ जो रस्सा आहे ना ह्याच्यातच मजा आहे. छान असा मस्त लागणार आहे बघा पातळ रस्सा, पण त्याच्यातच खरी चव आहे. त्या रश्श्यामध्ये कोलंबीची चव उतरली आहे, प्लस आपल्या भाज्यांचा पण त्याच्यामध्ये चव उतरली आहे. तर रस्सा पातळ लागणारच ना, आणि तो पातळ रस्साच छान लागणार. तर हे बघा आता दुसरीकडे माझ्या मुलीचं कालवण शिजते. तर तिचं कालवण आहे कांदा टोमॅटो ही ग्रेव्ही करून ते कालवण. हे बघा हे तिला कालवण आहे, आणि तिला पातळ लागतं पाणी, तिला असं जाड ग्रेव्ही अशी आवडत नाही, कारण भातावर तिला पाहिजे रस्सा लागतो तिला भातावर. तर असू द्या.
तर हे मी पातळ कालवण केले. ग्रेव्ही केली आहे, पण ती ग्रेव्हीचं म्हणते नको मला, जाड जाड नको, म्हणून मी हे असं पातळ थोडं केलं. एकदम पण पातळ नाही हां, तिला आवडेल असंच पातळ केलं. तर हे बघा, ह्या कोलंब्या पण मी त्याचे वरची कोसं असतात ती नाही काढली, ह्याचं पण शेपट आणि बगडच काढलेलं. तर बघू आता तिला ही माझी कालवण आवडते की नाही ते. तर बघा मंडळी, तर ह्या अशा झालेल्या आहेत आपली 2 कालवणं. कोलंबीचीच पण 2 झालेली आहेत. तर काय करणार, भाज्या टाकलेले कालवण ते खाणार नाही, म्हणून तिला हे वेगळं कालवण केलं. आणि मिस्टरांचा डबा नव्हता,